आता पोचलेले आहे दवाखान्यात. तर चला बघू डॉक्टर आलेत का. डॉक्टर आले असेल तर त्यांना रिपोर्ट वगैरे दाखवते आणि गर्दी आहे का काय बघते. तर गर्दी तर आहे. घेते पिशवीमध्ये ठेवते, नाही तर मुलं खाईपर्यंत मऊ होऊन जाईल. विघ्नेश तर जेवलाय तो उठल्यानंतर. नमस्कार मंडळी, कशा सर्वजण? छान ना? छानच असायला हवं. आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळ सकाळी म्हटलं चला आंघोळ केलेली आहे आणि आता देवपूजा करायची आहे. श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. म्हटलं देवपूजा झाल्याच्या नंतर मग सगळी कामं करायची आहेत. मुलांचा टिफिन वगैरे केला, मुलं शाळेला गेली. सकाळी खिचडीच दिली दोघांना पण. तर विघ्नेश म्हणत होता की मी उपवास पकडतो. तर म्हटलं गेला समोर तर खिचडी खाल्लीस, जेवलास आणि त्यानंतर आज उपवास पकडतोयस काय? तर त्याला खिचडी खूप आवडते त्यामुळे तो म्हणत होता. तर म्हटलं शाळेतून मागे ये, जेवण पण करते आणि खिचडी पण करते आणि शाळेला सुद्धा थोडी खिचडी दिलेली आहे त्याला, कारण खिचडी खूप आवडते त्यामुळे. तर चला आता देवपूजा करायची आहे. केस पण धुतलेले आहेत. आज म्हटलं सोमवार आहे तर केस धुतले आणि क्लिप अशीच लावलेली आहे. केस वगैरे विचारलेले नाहीत. तर म्हटलं सुकल्याच्या नंतर मग केस विचारायचे. आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. आज सकाळ सकाळी घेतली देवपूजा करायला. म्हटलं चला सकाळ सकाळी आज देवपूजा तर करायचीच, कारण रोजचं तर आपल्याला असं घडत नाही, कारण मुलं आपली शाळेला जात असतात, त्यांना टिफिन द्यायचे असतात, त्यामुळे सकाळ सकाळी देवपूजा होत नाही. तर आज म्हणलं उपवास आहे आणि श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे, त्यामुळे सकाळ सकाळी देवपूजा करायची आणि देवपूजा घरामध्ये केली. मनाला प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्हिटी घरात येते आणि अगरबत्तीच्या वासानं किंवा कापूर लावतो आपण त्याच्या वासानं सगळी निगेटिव्हिटी घरातली असते ती बाहेर फेकली जाते. त्यामुळे खरंच मला तर आज छान वाटलं, कारण सकाळ सकाळी देवपूजा झाली. त्यामुळे सकाळी तर टिफिन मुलांचा दिलेला होता, पण टिफिनला काही जास्त दिलं नव्हतं. मी फक्त खिचडी बनवून दिलेली होती त्यांना, कारण शाबू जास्त घातलेला होता रात्री. मुलांना खिचडी खूप आवडते, विघ्नेशला तर माझ्या लय आवडते, त्यामुळे त्याला सुद्धा दिली. आणि ओंकारला म्हटलं तुला काही स्वयंपाक म्हणजे जेवण वगैरे करू का? तो म्हटला नको, मला खिचडीच दे, म्हणून त्याला सुद्धा खिचडीच दिली. मधले जेव आहेत ना ते सगळे आज काढलेले होते. म्हटलं पितांबरीनं छान असे घासायचे आणि आंघोळ घालायची देवांना. तर सगळ्या देवांना छान अशी आंघोळ घातली आणि मंदिर मधला कपडा पण होता लाल, तो पण चेंज केला, कारण 8 दिवस झाले मी कपडा चेंज केला नव्हता मंदिरामधला. आणि छान अशी देवपूजा करून घेतली, आरती लावली. त्यानंतर म्हटलं चला आता अगरबत्ती लावायची, देवाला अगरबत्ती लावून घेऊ. पूजा करून घेतली आणि आता म्हटलं चला तुळशीची पण पूजा आहे ती करून घ्यावी. तर देवपूजा झाली की लगेच मी तुळशीची पूजा करून घेत असते. तर हळदी कुंकू लावून घेते अगोदर तुळशीला आणि त्यानंतर अगरबत्ती लावायचे. तर बऱ्याच ताई मला विचारत होत्या की ताई तुळस तू एवढी छान कशी आहे आणि उंच एकसारखे आलेले आहे? तर मी सांगू का, तुळशीला आपण पाणी घालतो ना एकदम कधी घालायचं नाही. पाणी सगळं ते बाहेर येतं आणि थोडं थोडं पाणी घातलं की माती शोषून घेते पाणी आणि त्याला ना चांगला एकदम कण येतो खाली, मुळ्या चांगल्या खाली जातात. त्यामुळे ना पाणी थोडं थोडं घालायचं तुळशीला आणि मुरल तसं पाणी टाकायचं आपण मातीमध्ये, त्या म्हणजे तुळस आपली चांगली येते. आणि कुठलंच मी खत वापरत नाही तुळशीसाठी. आणि बघू शकता छान अशी तुळस माझी किती हिरवीगार आहे आणि उंचच्या उंच आहे. एकही पान पिकलेलं नाही. जेव्हा जेव्हा पिकल ना पान त्यावेळेला लगेच काढायचं, म्हणजे ना तुळस आपली भरगच्च होऊन जाते दुसऱ्या हिरव्या पानाने. आता झालेली आहे देवपूजा करून घेतली तर छान वाटतं, प्रसन्न असं. सकाळ सकाळी देवपूजा झाली की छान वाटते. तर चला चहा ठेवलेला आहे किचनमध्ये, चहा घेते आणि त्यानंतर खिचडी करायची आहे, कारण आहो जाणार आहेत कामावरती, त्यांना पण होईल नाश्ता पण आणि जेवण पण. तर चला किचनमध्ये जाऊन चहा घेते. चहा झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आणि दूध ओतते. थोडासा काळपट दिसतोय ना, चहा पावडर जास्त पडली माझ्याकडून त्यामुळे असा काळा दिसत होता. आता एक उकळी येऊन देते आणि कपामध्ये ओतून घेते. बंद केला गॅस. चला तर बाहेर बसून ना छान असा चहा घेऊ. देवपूजा झाली,
तुळशीची पूजा करून घेतली, त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आता म्हणलं चला आहो जाते ते कामावरती, त्यांना बनवायची खिचडी. सकाळी एकदा बनवलेली होती, ती मुलांना टिफिनला दिली. तेव्हाच ना बटाटा चिरून ठेवलेला होता पाण्यामध्ये, त्यामुळे पांढरा शुभ्र एकदम बटाटा उठलेला आहे बघू शकता. आणि खिचडी सुद्धा छान होते बटाटा आपण जर चिरून ठेवला पाण्यामध्ये तर. तर चला आता तवा वगैरे ठेवलेला होता, तो गरम झालेला आहे. आता त्याच्यामध्ये तेल टाकते. तर मला सुद्धा आताच करणार आहे. माझ्यासाठी आता दुसरी खिचडी करत बसणार नाही, कारण माझ्यासाठी आणि वेगळी कुठं करत बसू, आपल्याला खूप कंटाळा येतो आपल्यासाठी काय करायचं म्हटल्यानंतर. म्हणून म्हटलं चला आता यासनी करतोय तर मला सुद्धा ह्यातच करते. आता मला वेगळी, त्यांना वेगळी, मुलांना वेगळी, असं लय प्रकार होत आहेत. म्हणून म्हटलं आत्ताच करायची आणि दुपारी खायची तर थंड झाल्यावर ठीक आहे आपल्यासाठी. पण आपल्याला वाटतं ना आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्याला गरम गरम द्यावं, म्हणून ना आता गरम गरम करत्या. तर चला बटाटा आहे तो छान असा परतून घेते आणि बटाटा परतल्यानंतर यात शाबू टाकणार आहे. तर बघू शकता छान असा परतलेला आहे बटाटा, कुठं सुद्धा लागलेला नव्हता. आणि आता शाबू, शेंगदाण्याचं कूट, मीठ टाकून छान अशी परतून घेते. झालेली आहे खिचडी. आता खिचडी वगैरे झालेली आहे, तयार झाली खिचडी. गॅस आहे तो बंद केला आणि मला जायचं आहे दवाखान्यात, कारण माझा हात आहे ना तो दुखतोय. हा अंगठा 1 महिना झाला दुखत होता, आता ही 2 बोटं दुखायला लागली. म्हणून रिपोर्ट काढायला दिलेले आहेत, रक्त चेक करायचं सगळं. तर बघते आता रिपोर्ट आलेत का, आणि मग डॉक्टरला दाखवून ना दवाखान्यातून मागं येते आणि राहिलेली कामं आहेत ती मागं येऊन करणार आहे. तर चला आता पोचलेले आहे दवाखान्यात. तर चला बघू डॉक्टर आलेत का. डॉक्टर आले असेल तर त्यांना रिपोर्ट वगैरे दाखवते आणि गर्दी आहे का काय बघते. तर गर्दी तर आहे दिसते, तुम्हाला दाखवते, थांबा. गर्दी आहे, तर चला आतमध्ये बघू आपण. ही बघा गर्दी आहे, बघू बरं. आता आयुष्यमान कार्ड काढायचं आहे ना, त्याची पण गर्दी आहे. आणि इकडं केस पेपरला काही गर्दी नाही. तर आत्ताच दवाखान्यात आली पण रिपोर्ट काय आलेले नाहीत, त्यामुळे म्हणलं दुपारीच जावं. डॉक्टरने सांगितले दुपारी या म्हणून. तर चला घरातली कामं पटपट आवरून घेते तोपर्यंत. आता स्वयंपाक पण झालाय, म्हणलं स्वयंपाक वगैरे आवरून घेऊ. कपडे धुतले, लादी वगैरे पुसून घेतली, सगळं काम आवरून घेतलं घरातलं. आणि स्वयंपाक मागे ठेवलेला, म्हटलं गरम गरम मुलांना आल्यानंतर देईन करून. तर आता आलेला आहे विघ्नेश, त्याला देते आता जेवायला. चपाती झाली आणि हा रात्रीचा भात तो पण फ्राय करते, म्हणजे मस्त मस्त छान छान असा ना जिरा राईस तयार होईल आणि लागेल पण चांगला. तवा गरम आहे त्यामध्येच गरम करते. तर चला विघ्नेश आलेला आहे, बसलेला आहे बाहेर. तो म्हणतोय जेवाय दे, त्याला ट्युशनला पण जायचं आहे ना, त्यामुळं. आता खिचडी वगैरे केलेली आहे, तयार झालेली आहे खिचडी. सकाळीच केलेली होती, त्यांना दिली. ते जेवून सकाळी गेलेत आणि मी म्हटलं काम आवरल्याशिवाय का खायचं नाही. काम आवरायच्या अगोदर जर खाया बसलं ना तर जेवल्यानंतर तर मला काही जमत नाही. म्हणून म्हटलं अगोदर काम आवरायचं सगळं पटपट. सगळं काम आवरलं पटपट. आता म्हटलं चला खाऊन घेऊ. तर हे मुलांना आणि मला पापड भाजले, मला एकटीला नाही भाजलेले बरं का ना. तर तुम्ही म्हणाले एवढे सारे पापड भाजलेले आहेत, तर मुलं सुद्धा खाणार आहेत, म्हणून म्हटलं त्यांना पण होईल आणि मला पण होईल. तर छान असे बटाटा, त्यानंतर शाबू आणि शाबूची चकली, असं सर्व काय भाजलेलं आहे. थोडंसं उपवासा दिवशी चटूरमुटर असल्यानंतर छान लागते खिचडी, नाही तर घशाखाली उतरतच नाहीये. तरी पण आता खायची आहे चला, कारण उपवास आहे दिवस सारी, तर मला तर तसं जमत नाही, काहीतरी खायला लागतं. म्हणून आता खिचडी खाऊन घेते. चला तुम्ही पण या सर्वजण खिचडी खायला. थंडच आहे बरं का, गरम नाही. सकाळी केलेली आहे खिचडी, त्यामुळे थंड झालेली आहे. तर खाऊन घेते आता खिचडी. चला पापड पण बाहेर घेते, पिशवीमध्ये ठेवते, नाही तर मुलं खाईपर्यंत मऊ होऊन जाईल. विघ्नेश तर जेवलाय, तो उठल्यानंतर खाईल. आणि ओंकार याचा आहे जेवायला, 3 वाजता सुट्टी ज्याची कॉलेज, तो पण खाईल. तर काय भारी पापड झालेले आहेत. माझं ह्या वर्षी ना तांदळाचे पापडच बिघडले. हे सगळं उपवासाचं छान असं झालेले पापड, पण तांदळाचे पापड, तांदळाच्या कुरवड्या गाठल्या का नाही, त्या बिघडूनच सगळ्या गेलेल्या. आता दुपारी खिचडी खाल्ली आणि आराम केला जरा. दवाखान्यात जायचं होतं, म्हटलं भाजी वगैरे साफ करावी संध्याकाळी, कारण सोमवार आहे आज, म्हणून म्हटलं उपवास आहे तर लवकर स्वयंपाक करायचा. म्हणून बसली भाजी साफ करीत. तोपर्यंत 3:30 वाजलेल्या. घड्याळात बघितलं तर 3:30 वाजलेत. मग डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर गेलेले होते. म्हटलं आता काय करायचं, तर रिपोर्ट पण तिथूनच घ्यायचा आहे. म्हटलं उद्याच जाते आणि रिपोर्ट आणि घेऊन मग डॉक्टरांना दाखवते.
तर संध्याकाळची वेळ झालेली आहे. स्वयंपाक पण करून घेतला कारण उपवास आहे त्यामुळे. आज दवाखान्यात जायचं होतं त्यामुळे सकाळी मी महादेवाच्या मंदिरात पण गेली नाही. म्हटलं कामं सगळी आहे ती आवरून घ्यावी म्हणून बसली कामं करीत. आणि आता हात दुखतोय पण उद्याच म्हटलं आता रिपोर्ट दाखवून काय म्हणतायत बघू आणि मग गोळ्या वगैरे चेंज करून देता आहेत का बघू. तर चला व्हिडिओ पण मी इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.